मध्ये रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव हर्षराज गोरख बेत्रे. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निसर्ग माझ्या सोबती या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सोबती खूप महत्त्वाचे असतात. आई, वडील, मित्र, शिक्षक. पण एक सोबती असा आहे जो आपल्याला जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो. तो म्हणजे निसर्ग. तो म्हणजे निसर्ग. हा शब्दाशिवाय बोलतो. वडाचे बोलले थेट आपल्या हृदयाला भिडते. निसर्ग म्हणजे झाडे नाही, तर तो आहे ऊर्जेचा स्रोत आणि शुद्धतेचे प्रतीक. या जगात निसर्गाने स्वार्थी कोणीही नाही. तो आपल्याला शुद्ध हवा देतो, पिण्याचे पाणी देतो. त्यामुळे तो आपल्याकडून काहीच मागत नाही. जेव्हा आपण निराश होतो, थकतो, कंटाळतो, तेव्हा असे वाटते निसर्गाच्या कुशीत जावे. निसर्गाने माणसाला अगदी भरभरून दिले आहे. निसर्ग निस्वार्थ वृत्तीने आपल्याला सगळे काही देत असतो. मानव सतत आपला स्वार्थ साधत असतो. वृक्ष तोड करतो, इमारती बांधण्यासाठी जंगल तोड करतो. मनुष्याच्या पृथ्वीचा विनाश कारणीभूत ठरत आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जर असे सुरू राहिले तर पृथ्वीचा विनाश अटळ. कळता कळता मनुष्य आपल्या जीवनाचा विनाश करीत आहे. ही गोष्ट मनुष्याच्या लक्षात येत नाही. म्हणूनच मला असे वाटते निसर्ग संगती सदा घडो. निसर्ग संगती सदा घडो. मंजू पक्षीगण काढी पडो. कलंक प्रदूषणाचा झडो. कलंक प्रदूषणाचा झडो. वृक्ष तोड